सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पुतळ्यांच्या मजबूतीकरणावर भर दिलाय। याचाच भाग म्हणून सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मजबूतीकरणाचे काम सुरू करण्यात आले। परंतु मागील आठवडाभरापासून काम सुरू असल्याचे भासवले जाते। प्रत्यक्षात काम कधी होईल हा मात्र संशोधनाचा विषय आहे। अवघ्या 1.5 महिन्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येऊन ठेपली आहे। दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु हे काम घाईगडबडीत आणि निकृष्ट दर्जाचे केल्यास मोठे आंदोलन उभारू असा इशारा सोलापुरातल्या शिवप्रेमींनी दिलाय। आता जे मजबूतीकरणाचं जे काम सुरू आहे, एकंदरीत कशा पद्धतीचं काम व्हावं असं एक शिवप्रेमी म्हणून आपली काय इच्छा आहे? काय झालेलं आहे, रत्नागिरी जिल्ह्यात जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाली, त्यामुळं संबंधित खातं खडबडून जागं झालं आणि महाराष्ट्रातील जे काही पुतळे आहेत राष्ट्रीय पुरुषांचे वगैरे त्याचं ऑडिट करायचं काम सुरू केलेलं आहे। त्यात आपला पण सोलापुरातील हा महाराजांचा पुतळा आहे। आता जे स्ट्रक्चर करायचं आहे चबुतऱ्याचं, तर त्या बाबतीत महापालिकेमध्ये कारंजे साहेब आणि शहरातील शिवप्रेमी अशी एक बैठक झाली। त्याला महापालिकेचे अधिकारी पण उपस्थित होते। बरेच प्रश्न तिथं उपस्थित केले गेले आणि ते कॉन्क्रीट कशा पद्धतीनं व्हावं वगैरे, तर 1992चं मी त्यांना उदाहरण दिलेलं आहे कशा पद्धतीनं तो पुतळा तिथं फिट केला आहे, हे सुद्धा त्यांना थोडी बहुत मी आयडिया दिलेली आहे। तर चिंचोळी साहेब म्हणून जे त्यांची नेमणूक केलेली आहे महापालिकेनं तो चबुतरा बांधण्यासाठी, तर चबुतरा आणि त्यांना हे सुद्धा सांगितलं की 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती आहे, तर हे काम होणार आहे का 19 फेब्रुवारीपर्यंत, तर त्यांनी हो म्हणून होकार दिलेला आहे। पण मला वाटत नाही की 19 फेब्रुवारीपर्यंत अत्यंत चांगल्या दर्जाचं काम होईल असं मला वाटत नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातलं प्रशासन हे खडबडून जागा झालं। त्यानंतर प्रत्येक पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचं त्यांनी काम हातात घेतलं। ते ऑडिटचं हे धरून सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चरचं तिथं काम हातात घेण्यात आलेलं आहे। आज पुण्यातल्या त्या कंपनीला त्याचं काम देण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या ते काम पूर्ण करणार असं तिथं सांगण्यात आलेलं आहे। आमची एकच मागणी आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे त्याच्या बाजूने आता उड्डाणपूल जाणार आहे। जसं संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्ये आणि बाजूने उड्डाणपूल दोन्हीकडनं गेलेले आहेत, तसं सोलापूरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने उड्डाणपूल होणार आहे। आमची प्रशासनाला आमची मागणी आहे की तुम्ही जे आज काम हातात घेतलेलं आहे ते काम जसं संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम झालेलं आहे, त्याच धर्तीवर सोलापूरचं पुतळ्याचं सुद्धा काम तिथं तुम्ही करणं गरजेचं आहे। जर त्या कामात जर कुठली हलगर्जीपणा करण्यात आली कुठल्या ठेकेदारकडनं किंवा अधिकाऱ्याकडनं तर करण्यात आली तर येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चाच्या आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात आम्ही आंदोलन उभा करू।